केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा। काँग्रेसकडून नेहमीच जातनिहाय जनगणनेला विरोध। काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जातनिहाय जनगणनेचा राजकीय मुद्द्यासाठी वापर केला, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका। एनआयचं पथक पुन्हा एकदा बैसरांमध्ये प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे करणार 3D मॅपिंग। घटनेवेळी उपस्थित 400 जणांच्या संपर्कात एनआयचं पथक। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माधाच्या हाती। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारूक अहमदचं नाव समोर। ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला, तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा, पाकिस्तानची उडाली झोप। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच। एलओसीसह आता परगवाल सेक्टरमध्येही आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार झाल्याची एनआयची माहिती, तर भारताकडून पाकिस्तानला गोळीबारानंतर इशारा। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना। सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा। आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार, आमरण उपोषण करणार। 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त। देवेन भारती नवे पोलीस आयुक्त। पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं आजपासून वर्षावर वास्तव्य। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूजा करून गृहप्रवेश। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर 1,06,000 रुपयांवर। सोनं, चांदी, वाहनं आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह। दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।